दंडवत हो। आजच्या या श्री दत्त मंदिर संस्थान आर्णी या ठिकाणी सुरू असलेल्या या संकल्प ब्रह्मविद्या निरूपण सोहळ्याच्या या 6व्या सत्रामध्ये आज आपण दृष्टांत घेणार आहोत 45 क्रमांकाचा, आणि दृष्टांत आहे कपाळ परीक्षेचा। मागच्या सत्रातल्या दृष्टांतामध्ये आपण पाहिलं की परमेश्वराने जरी दिलं तरी जीव त्याच्या अनधिकारामुळे ते घालवतो। तसं असेल तर परमेश्वर त्यांना ज्ञान देत नाही, परंतु त्याची जर का इच्छा असेल ज्ञान व्हावं तर परमेश्वर पुन्हा पुन्हा त्यांना ज्ञान ऐकण्याचा योग प्राप्त करून देतात। यासाठी आपण डोळकेल्या बाळकाचा म्हणजे जो ओकणारा बालक आहे त्याचा दृष्टांत या ठिकाणी आपण मागच्या सत्रामध्ये आपण बघितला। आजच्या सत्राचा दृष्टांत आहे कपाळ परीक्षेचा। त्याची लापणीक आहे एके बुद्धी दोषे विसरे काणिका प्रति बोले तया ते परमेश्वर उपेक्षिती। म्हणजे एक जीव जो आहे तो अनधिकारामुळे विसरतो, परंतु एखादा जो जीव आहे तो बुद्धी दोषे विसरे, म्हणजे त्याची बुद्धी जी आहे त्या बुद्धीच्या दोषामुळे समजा तो विसरतो, किंवा त्याचं जे काही लक्ष असलं पाहिजे, त्याची बुद्धी त्यांनी जी उपयोगामध्ये आणली पाहिजे ज्ञानासाठी, ती त्यामध्ये उपयोगी न लावता तो इतरत्र त्या ठिकाणामध्ये तो त्याची बुद्धी त्याचे विचार उपयोगी लावत असतो, आणि म्हणून तो विसरे। म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट लक्षात का नाही राहत, कारण की आपल्याला इतर 10 गोष्टी लक्षात ठेवलेल्या आहेत आपण, त्याच्यामुळे एखादी गोष्ट आपल्या लक्षात राहत नाही। मग आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की आपण विसरतो, तर आपण काय केलं पाहिजे, इतरत्र लक्ष न घालता त्या विशिष्ट ईश्वर धर्मकार्यामध्येच आपण अधिक मनापासून लक्ष दिलं पाहिजे। आपल्या लक्षात राहत नाही अशातला भाग नाही बरं का, फक्त ज्ञान आपल्या लक्षात राहत नाही, बाकी सगळ्या गोष्टी, कुणाचा काय हिशोब, कोणी किती पैसे आपल्याला, आपण किती लोकांना पैसे दिलेत हा हिशोब लक्षात राहतो, पण किती लोकांकडनं आपण पैसे घेतलेत हा हिशोब आपल्या कधीच लक्षात राहत नाही। म्हणजे आपण सोयीस्करपणे काय लक्षात ठेवायचं काय लक्षात नाही ठेवायचं हे आपण सोयीस्करपणे ते बघत असतो, आणि तुमचं बुद्धी ज्या ठिकाणी तुम्ही मनापासून हे कराल ती गोष्ट तुमची लक्षात राहते, आणि जे ऐकताना किंवा वाचताना आपलं लक्ष नसतं तर ते आपल्या कधीच लक्षात राहत नाही। आणि म्हणून स्वामींना विशेष खंती आहे की तो मनापासनं किंवा जीवितपूर्वक आम्हाला समर्पित होत नाही। स्वामी सांगतात की जन्म जीवित परमेश्वराचे द्यावे, म्हणजे एकीकडे सांगितलं की जन्म क्षेपावे, मग जन्म क्षेपायचा आहे तर तो कोरडेनी गुणे क्षेपायचा आहे का, नाही, तो जन्म कसा क्षेपायचा आहे, जन्म जीवित म्हणजे जीवितपूर्वक जिवंतपूर्वक आपल्याला ओलेनी गुणे आपल्याला तो जन्म क्षेपायचा आहे। आणि म्हणून बुद्धी जी आहे आपली ती सुद्धा ओलेनी गुणे म्हणजे मनापासनं आपण परमेश्वराचं अध्ययन चिंतन स्मरण हे सर्व विधी जो आहे तो आपण केला पाहिजे। आणि म्हणून जर का बुद्धी दोषे विसरे म्हणजे जर का आपल्याला पाठ ठेवण्याच्या अर्थाने किंवा ज्ञान घेण्याच्या अर्थाने आपण दुर्लक्षितपणा आपल्यामध्ये जर का असेल की आलं ठीक, नाही आलं, ऐकलं नाही ऐकलं, म्हणजे परमेश्वर कार्याविषयी तुमची जर का दुर्लक्षितता असेल तर त्या ठिकाणी काय होतं की परमेश्वर उपेक्षिती, म्हणजे परमेश्वर त्यांना उपेक्षा करतात त्याची, हे परमेश्वर त्यांना परत देत नाही। किंवा अनिकाप्रती बोले, किंवा इतरांप्रती आपण बोलत राहिलो, तुम्ही इथे जे ऐकलं
ते बाहेर जाऊन तुम्ही लोकांना सांगत बसले. लोकांना म्हणजे कोणाला? ज्याला अर्थच नाही आहे किंवा ज्यांना आवड नाही आहे आणि ज्यांना ऐकायचं सुद्धा नाही आहे, अशा व्यक्तीला तुम्ही सांगत बसलात त्याची इच्छा नसताना, तर त्याच्यामुळे सुद्धा परमेश्वर काय करतात? उपेक्षा करतात. आपलं शास्त्र कोणाला सांगूच नाही, म्हणजे अन्य लोकांना आपलं शास्त्र सांगू नये, त्यातल्या त्यात उपदेशांना सांगावं असं सध्याचं आहे. परंतु स्वामींनी काय सांगितलेलं आहे? कुणाप्रती शास्त्र सांगावं? अर्थाप्रती. अर्थवंत असेल तर त्याच्याप्रती तुम्ही ते शास्त्र सांगू शकता. कधी कधी असं पण होईल की अर्थवंत जो तो उपदेशी नसेल आणि उपदेशी व्यक्ती अनार्थवंत असतो. उपदेशी लोकांना जर का सांगितलं ऐका थोडंसं, ते आपल्याला समजत नाही, आपल्याला बाकीचं काही सांगा तुम्ही. आणि अन्य माणूस असतो तो म्हणतो मला सांगा. आम्ही एका ठिकाणी असं पारायण चालू होतं, मग काही जण होते ते गीता वाचत होते आणि मी वाचत होतो ते अग्रपूजेचं वाचत होतो, याच्यासाठी की ते पहिला अध्याय असेल तर पहिल्या नामाचं स्मरण होतं, असं 5 नामांचं स्मरण होतं, 5 अवतारांच्या लीळेंचं तिकडे वाचन होतं, एवढ्यासाठी मी ते वाचतो. असं तिकडे एक वारकरी संप्रदायाची बाई, म्हातारी बाई बसलेली होती आणि ते मी जे वाचत होतो ते लक्ष देऊन ते ऐकत होती. एरवी ज्यांच्याकडे पारायण असतं ना ते एवढं लक्ष देत नाही, ते एकदा रेडिओ चालू करून दिला की त्यांच्या कामामध्ये राहतात. म्हणजे एकदा तो विडा ठेवला, बाबांचं पारायण चालू झालं की ते लोक आपापल्या कामामध्ये इकडे तिकडे असतात. मग पारायण संपल्यानंतर बाबा म्हणतात संपलं बरं का पारायण, अच्छा अच्छा ठीक आहे, मग ते काही. परंतु ती अन्य बाई असून सुद्धा मी जे वाचतोय त्याच्याकडे ती पूर्णपणे लक्ष देऊन ते ऐकत होती. मग मी म्हटलं की आता सगळे गीता वाचन करतायत आणि मी एकटा हे पारायण करतोय, तर मी पण काय केलं, ते पुस्तक ठेवून दिलं आणि भगवद्गीतेचा एक अध्याय वाचला. पुढचा अध्याय घेणार ती बाई बोलली की बाबा ते मगाशी वाचत होते आणि तेच वाचा म्हणे तुम्ही. हे गीता काय वाचताय मला काही कळत नाही, पण तुम्ही जे वाचताय ते मला कळतं. त्याच्यात तिने मला प्रश्न विचारले की ते त्याच्यामध्ये आमक्याचा जोगऱ्याचा उल्लेख आला, तर जोगरा म्हणजे कोण आहे, चांगदेराव म्हणजे कोण आहेत, असं दत्त म्हणजे असे यदुराज म्हणजे कोण आहेत, म्हणजे असे तिने प्रश्न त्याच्यातले. नुसतं ती ऐकत नव्हती तर मनापासून ती ऐकत होती, लक्ष देऊन ऐकत होती. म्हणजे आता मी तर जास्त थोडं मोठ्याने पारायण सुरू केलं व्यवस्थित शांततेने की तिला ऐकू जाईल, ती ऐकते, बाकी उपदेशी लोक तर कोण ऐकत नाही आहे. म्हणजे ती कोण झाली आता? अर्थवंत झाली ती. आणि जर का त्या व्यक्तीला मी लीळा आमच्या स्वामींच्या सांगतो तर त्याच्यामध्ये नुकसान काही होणार, तेवढ्या वेळ तिचा उपयोगामध्ये जाणार आहे. आमचे स्वामी सांगतात जेवढं दादोस म्हणतात स्वामींना की हा जो आहे नागदेव हा पहिला जाऊन काय होईल, तुमच्या विषयाविषयी बडबडेल, म्हणजे काहीतरी भकेल, कथन करेल. स्वामी ठीक आहे, नंतर तो इथून गेल्यानंतर त्यांनी आमच्याविषयी काही सांगू. आणि एरवी आमच्याकडे सांगण्यासारखं काय आहे आमच्याविषयी? काही नाही, चांगलंच आहे. परंतु जेवढे दिवस ते आमच्या सन्निधानी राहतील तर त्यांचे गोमटे केही गेले असे, तर त्यांचं गोमटं जाणार आहे का कुठे? जेवढ्या वेळ तुम्ही पंख्याखाली बसाल तेवढ्या वेळ तर गरम होणार नाही ना, तुम्हाला फायदाच होईल की नाही. नंतर तुम्ही बाहेर गेल्यानंतर गरम होईल, तो भाग सोडून द्या. तसं जेवढ्या वेळ तुम्ही देवाचं ऐकताय तेवढ्या वेळ तर तुमचा अन्य वार्ता बंद आहे की नाही. आता समजा आपण लीळा चालू करण्यापर्यंत अन्य वार्ता चालूच असते ना आपली. त्याच्यानंतर जर का मी सुरुवात केली 1.5 तास, भले तुम्ही हे निरूपण ऐका की नको ऐका किंवा झोप काढा, परंतु 1.5 तास का होईना तुमचा अन्य वार्ता तर बंद आहे की नाही. धर्मवार्ता नाही जरी ऐकली तरी अन्य वार्ता मात्र तुमची बंद आहे. हा फायदा आहे की नुकसान आहे? आपण त्यातल्या त्यात फायदाच बघायचा, फायदाच आहे तो. आता तुमची अन्य वार्ता बंद आहे हा फायदा आहे, आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर का धर्मवार्ता सुद्धा मन लावून ऐकत असाल तर जास्त फायदा आहे. लाभाचे लाभ, महालाभ तुम्हाला त्याच्यातनं मिळणार. आता जर का जे ऐकलेलं आहे त्याचं तुम्ही मनन चिंतन करत असाल, तुम्ही कधीतरी आता समजा पोथी संपल्यानंतर तुम्ही बाया मिळून किंवा सगळेजण मिळून, पुरुष मंडळी मिळून तुम्ही जर का ते त्याच्याविषयी चिंतन करत असाल की अमक्या दृष्टांताबद्दल काय सांगितलं होतं, तमक्या दृष्टांताबद्दल काय सांगितलेलं होतं, हे जर का तुम्ही
आठवाल, चिंतन कराल, एकमेकांशी चर्चा कराल तर त्याच्यामुळे काय होईल, अजून लाभ होईल. त्याच्याविषयी काही आचरण करण्याची जर का तुमची प्रवृत्ती जर का असेल परमेश्वराच्या प्रवृत्तीला अनुसरून तर अजून त्याचा लाभ होणार आहे. न करणाऱ्याचा काहीच लाभ नाही आणि करणाऱ्याचा लाभ त्याच्यामध्ये होतो. आणि म्हणून दादोस म्हणतात की हा पैरा जाऊन बडबडेल म्हणजे काही पण बोलेल, तर स्वामी म्हटले ते बडबडू द्या, परंतु जेवढ्या वेळ आमच्या सन्निधानी राहणार तेवढ्या वेळ त्यांच्याकडनं दोष घडणार नाही आणि तेवढ्या वेळ त्यांचा निर्दोष याच्यामध्ये जाईल, तेवढ्या वेळ त्यांच्या सन्निधानाचा लाभ त्यांना भेटणारच आहे. तसं आहे की एखादी व्यक्ती आहे की आमच्या स्वामींबद्दल तिला ऐकायचं आहे, ती अर्थवंत असणं गरजेचं आहे बरं का. तुम्हाला तेवढं तपासता आलं पाहिजे. अर्थवंत असेल तरच सांगावं, अनर्थवंताप्रती जबरदस्ती सांगू नये. आमच्याकडे मंदिरात कोणी 2 लोक आले, अन्य लोक, ते कृष्णाचं मंदिर बघितलं म्हणून आले आतमध्ये, ते दर्शन वगैरे घेतलं, त्यांनी बसले. आपले एक उपदेशी होते, ते म्हणाले कुठे असता तुम्ही काय, मग त्यांनी सांगितलं आम्ही हिंदी भाषिक, ते हिंदीमध्ये बोलत होते. मग ते ह्यांचं सुरू झालं आपल्या उपदेशींचं. आता त्यांना ऐकायचं नाही, ते फक्त रिक्षा घेऊन आलेले आहेत, रिक्षाने आलेले आहेत, त्यांना मंदिरात दर्शन घ्यायचं, थोडा वेळ बसायचं, निघायचं, बाकी त्यांना काही तात्विक ऐकायचं नाही आहे. मग ते बोलायला लागले की आपले उपदेशी जे होते त्यांच्या मागे लागले, गीता ज्ञान असं आहे, तसं आहे, अमका आहे, टमका आहे. हे म्हटलं हां ठीक आहे अभी हम जाते हैं, आम्ही निघतो. ते म्हणे जाना तो सबको एक दिन है ही. आता ते घरी चालले होते, हे देवाघरी पाठवण्याची तयारी झाली त्यांची. मग ते आम्ही आता बघत होतो. आता मी तेव्हा छोटा असल्यामुळे मला काही जास्त बोलता नाही आलं, म्हणजे वयानेच मी तेव्हा लहान होतो, पण मी त्या लोकांची परिस्थिती समजू शकत होतो की त्यांना ऐकायचं नव्हतं आणि ह्यांना ऐकवायचं होतं. ती गोष्ट मला आठवते की बाबा ते अनार्थवंत होते आणि हे अनार्थवंताप्रती बोलत होते. मग हे कसे तरी ते दोघं बिचारे मंदिराच्या बाहेर पडले, गेटच्या बाहेर गेले, रिक्षा उभी होती त्याच्यात बसले. ते त्यांच्या मागे मागे उपदेशी बांधव पण पोचले आणि त्यांनी काय केलं, आता रिक्षा निघणार, त्यांनी रिक्षाचा तो जो हे आहे पाईप आहे तो धरून ठेवला. रिक्षावाल्याला रिक्षा पुढे नेता येईना आणि ते सुरू झालं त्यांचं असं तसं आमकं टमकं की आप वापस आईये वगैरे वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर अख्ख्या उल्हासनगरमध्ये ते माणसं मला परत दिसले नाही, कुठे गेले का नो. म्हणजे ते म्हणजे ते घाबरले असेल किंवा इकडे आलं की हे बाबा भेटतील, हे दादा भेटतील, आणि ते अनार्थवंता आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण कोणापुढे बोलतो आहोत. तुम्ही एखाद्या निरूपणाला बसा, निरूपणाला बसल्यानंतर कुठल्याही कोणाच्याही काय हां ज्याला अर्थ नाही आहे आणि त्याला आपण सांगतो तर ते अन्य कथनामध्ये जातं असं. आता तुम्ही प्रवचनाला कोणाच्याही बसल्यानंतर तुम्ही जर का त्या प्रवाचकाकडे बघत असाल तर प्रवाचकाला 5-10 मिनिटांनी कळतं की हे आपलं निरूपण ऐकतायत बरं का. मग तो तुमच्याकडे अधूनमधून तुमच्याकडे बघून बघून बोलतो, कारण त्याला माहिती आहे की हे काहीतरी मन लावून किंवा लक्ष देऊन ऐकतायत असं त्याच्या लक्षात येतं. आणि मग जो लक्ष देऊन ऐकतो आहे, आता अर्थवंत जर का तो असेल, तो लक्ष देऊन ऐकेल तर काय होईल, त्या ठिकाणी त्याचा तेवढ्या वेळेपर्यंत लाभ होणार आहे. मी लीळाचरित्र घेऊन बसलेलो आहे आणि आमच्याकडे सिंधी व्यक्ती येतो नेहमीच. तर एरवी येणं जाणं असतं त्याचं, आणि त्या दिवशी त्यांनी मला 2-3 दिवस बघितले लीळाचरित्र वाचतायत, काहीतरी वाचतायत पुस्तक. तो माझ्याकडे आला, हे तुम्ही काय वाचता, म्हटलं आमच्या स्वामींचे लीळा आहेत, मुझे भी एक सुनाई आहे. आता मी विचार केला की आपल्याकडे उपदेशी लोक तर कधीच येत नाही असं की मला लीळा ऐकवा म्हणून, आणि हा आलेला आहे, आता याला सांगायचं की नाही. आपली नियमावली काय आहे, उपदेशालाच सांगायचं, अन्याला सांगायचं नाही. परंतु मी वचनाचा शोध घेतला की स्वामी म्हणतात उपदेशाप्रती बोलावे नाही, अर्थाप्रती बोलावे असं स्वामी सांगतात. तो उपदेशी असेलच असं काही नाही. आणि उपदेशी लोक तर अनार्थवंत आहेत. आम्ही उपदेशी लोकांना सांगतो पोथीला या, ते 7ला पोथी संपत असेल तर 6:45ला येतात बरोबर. आलो आम्ही पोथीला, आता 15 मिनिटात काय ऐकणार. त्यांना येताना बघून असं वाटतंय की ते अनार्थवंत लोक आहेत असं लक्षात येतं. म्हणजे पोथी संपायच्या वेळेला येतात, काही लोक पोथी संपल्यानंतर येतात.
पेक्षा तर हा व्यक्ती बरा वाटतो. म्हटलं हा म्हणतोय की देवाच्या लीळा मला सांगा. मी सांगितली एक लीळा. ऐकल्यानंतर त्याला खूप चांगलं वाटलं. म्हणे और एक सुनाई आहे. अजून एक, अशा 4 लीळा त्याला सांगितल्या. खूप छान वाटलं. त्याला काय छान वाटलं असेल, परंतु मला खूप छान वाटलं की कोणीतरी येऊन विचारतंय स्वामींच्या लीळा कशा आहेत. आता जे म्हणतील की उपदेशाप्रतीच बोलावं, तर ते सशाच्या मागे जे लागले होते ते उपदेशी होते का? नाही, परंतु अर्थवंत होते बरं का. ते स्वामींनी उगाच नाही सांगितलं त्यांना वचन. ते अनार्थवंत असते तर स्वामी काहीच बोलले नसते. अर्थवंत होते. स्वामींनी त्यांना वचन सांगितलं, थोडासा निर्णय सांगितला त्यांना की बघा असं असं आहे, ते इथे पाणी पितात, गवत खातात, तुम्ही कशाला उगाच त्यांची हत्या करता. त्यांच्याही लक्षात आलं. ते जातीवंत फासेपारधी होते बरं का, जातीवंत. परंतु त्यांनी काय म्हटलं तिथे, आजपासनं आम्ही हे सगळं सोडून देणार. म्हणजे मला खरंच त्या लोकांचं नवल वाटतं की जातीवंत व्यवसाय त्यांनी जो होता तो सोडून दिला एका क्षणार्धामध्ये. हे याला म्हणतात आर्तवंत. म्हणजे तो आर्तवंत कमीत कमी ऐकण्याची वृत्ती तरी ठेवतो किंवा तसं आचरण्याचा विचार तरी करतो आणि आचरण करतो. हा भाग पुढचा आहे. त्या पारध्यांनी काय केलेलं आहे, स्वामींनी सांगितलेलं ऐकलं सुद्धा आणि त्यानुसार त्यांनी आचरण सुद्धा केलेलं आहे लगेच त्या ठिकाणी. तर हे खूप अर्थवंताचं आहे. असं कोणी तुम्हाला भेटलं तर नक्कीच त्याला तुम्ही लीळा सांगू शकता. एरवी जर का उपदेशी लोक आहेत त्यांना बळच बोलवायचं आणि बळच त्यांना पोथीला बसवायचं, मग त्याच्यामध्ये काय होतं, जे ऐकतात त्यांच्याविषयी चांगलेपणा वाटतो. परंतु इथे स्वामी काय करतात, इथे काय सांगितलं लापणिककारांनी की तया ते परमेश्वर उपेक्षिती. कोणाला? आता समजा एक जण आले प्रवचनामध्ये आणि ते झोपच काढतायत, ते रोज झोप काढतात, तर प्रवाचकाला ते आवडेल का? उपेक्षिती म्हणजे त्यांनी कुठलाही प्रश्न विचारला तर प्रवाचकार त्याला उत्तर देण्याचा टाळाटाळ केला, नको जाऊ दे. एरवी जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा हे झोप काढतात. मग त्याच्यापेक्षा एखाद्या ऐकणाऱ्या माणसाने जर का प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर जास्त चांगल्या प्रमाणामध्ये दिल्या जाऊ शकतं. म्हणून परमेश्वर जे लक्ष देऊन ऐकत नाहीत त्यांची उपेक्षा करतात. आता जरी मला कळत नाही की कोण लक्ष देऊन ऐकतंय, कोण आवडीपूर्वक ऐकतंय, हे मला नाही कळत, पण कोणाला कळतं? परमेश्वराला कळतं. त्यांच्यापासून कोणी काही लपवू शकत नाही, लपवू शकत नाही. परमेश्वराला सगळ्यांचे मानसिक विचार, त्यांचे हेतू, त्यांचे उद्दिष्ट हे सगळं काय माहिती असतं. आणि म्हणून आपल्याला कुणी जरी बघत नसेल तरी परमेश्वर आपल्याला बघतात. ज्ञान आपल्याला नाही कळलं तरी चालेल, डोक्यावरून गेलं तरी चालेल, पण आवडीपूर्वक येऊन बसणं हे सुद्धा चांगलं आहे की तेवढा वेळ तुमचा निर्दोष ह्याच्यामध्ये जातो. प्रपंचातनं तुम्ही कर्मराटीतनं तुम्ही दैवराटीमध्ये तेवढ्या वेळासाठी, आता तुम्ही इथे बसलेला आहात, तुम्ही लक्ष देऊन ऐकत असाल तर तुम्ही कर्मराटीचे लोक आहात, परंतु तरीच पण तुम्ही आता कशात आहात? दैवराटीमध्ये तेवढ्या वेळासाठी तुम्ही पक्के आलेले आहात. म्हणून अशाच पद्धतीने बोटी बोटी म्हणजे छोटी कण कण योग्यता जी आहे, कणव जी आहे ती आपली साठणार आहे. आपल्याला काही एकदम काही कुठे कणव विकत भेटणार नाहीये. आपल्याला अशीच कणव थोडी 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 गोळा करावी लागेल आणि त्याच्यानंतर मग परमेश्वराला दातृत्व करायला ते बरं पडेल. तुम्हाला 10 रुपयाची वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही 1-1 रुपया गोळा कराल, तेव्हा जाऊन कधीतरी 10 रुपये जमतील आणि मग त्या 10 रुपयाची वस्तू तुम्हाला घेता येईल. तसं तुम्हाला 10% कणव पाहिजे तर एकदम 10% कणव कुठल्याही एका क्रियेतनं मिळणार नाही, पण प्रत्येक क्रियेतनं 1-1% जरी कणव तुम्हाला मिळाली तर ती 10% कणव कधीतरी होईल आणि परमेश्वराला मग तुम्हाला दातृत्व करताना सोपं जाईल की ह्याला आता 10% कणव ह्याच्याकडे जमा झालेली आहे, आता यांना श्रवण करण्याचा योग यांना प्राप्त करून द्यावा. एखादा प्रसाद तुल्य विशेष त्याची लीळा वंदन करण्यासाठी, लीळा श्रवण करण्यासाठी तुम्हाला उपलब्ध करून द्यावी, असा योग परमेश्वर घडवून आणतात. आणि म्हणून आपलं लक्ष असलं पाहिजे, थोडी थोडी का होईना आपण कणव जोडत राहिलं पाहिजे. या ठिकाणी आपल्याला हा एक भाग लक्षात आला किंवा तुम्ही आणा की जेवढा वेळ तुम्हाला देवाला देता येईल. आता समजा आपलं निरूपण इथे किती वाजता संपतं? 9 वाजता संपतं आणि खरोखरच तुम्हाला काहीतरी घरी काम आहे, पाहुणे आलेले आहेत
आणि तुम्ही सगळं आटपून आता बघितलं, आता तर 8:45 झाले, आता मंदिरात जाऊन काय उपयोग. परंतु निरूपण 9 वाजेपर्यंत चालतं. अंदाज घ्या की निरूपण चालूच आहे. तुम्ही 15 मिनिटं जरी येऊन बसले तरी तुमचे ते फायद्याचे आहेत. 15 मिनिटं तरी तुम्ही वाया का घालवता. नाहीच समजा तुम्ही 9ला 5 कमी असताना आले, 5च मिनिटं बसायचं आहे आणि ऐकायला काहीच नाही मिळत, पण आल्यानंतर दंडवत दंडवत तो होईल सगळ्यांना, सगळे वासनिकांची साधूंची भेटी तरी होईल. काहीतरी बदल आपल्यामध्ये होईलच ना. तिकडच्या पेक्षा मंदिराच्या गेटच्या बाहेर आपण जे आहोत आणि आतमध्ये आल्यानंतर आपण काहीतरी वेगळे तर होतोच की नाही, परिवर्तन होतं आपल्यामध्ये. म्हणजे हा भाग जो आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. जेवढा वेळ तुम्ही द्याल, कमी तर कमी, जास्तीत जास्त, परंतु तेवढा वेळ आपण दिला पाहिजे. तुम्ही म्हणाले की आम्हाला दिवसभर वेळ नसतो काही वाचायला वगैरे, दुपारी असतो, दुपारी जेवून झोपायचं असतं, झोपा. परंतु झोपायच्या आधी 15 मिनिटं काहीतरी वाचा. देवाचं वाचा, म्हणजे पारायणाचं पुस्तक नाही बरं का, ज्याच्याने तुमची ज्ञान पातळी वाढेल असं काहीतरी वचनाचा अर्थ असलेलं, लीळा किंवा लीळेचा अर्थ असलेलं असं पुस्तक काहीतरी वाचन करा. रोज एक एक वचन त्याचा अर्थ तुम्ही वाचू शकता. म्हणजे काय करताय तुम्ही तुमच्या बुद्धिपूर्वक परमेश्वराचं ज्ञान जे आहे ते वाचताय. तुमच्या डोक्याहून जातं, काही कळत नाही, लक्षात राहत नाही. परंतु परमेश्वर काय बघतात, त्याच्या लक्षात राहत नाही, त्याला समजत नाही. परंतु हा पुस्तक वाचणं काही बंद करत नाही, लीळा श्रवण काही बंद करत नाही. नामस्मरण जे आहे, जांभया येत आहे, झोप येते, तरी पण गाठी मात्र सोडत नाहीये. तुम्ही दिवसभर काम करत असाल आणि मग रात्री गाठी हातात घेतलं, झोप येणार, जांभई येणार, थकलेले असता तुम्ही, परंतु तुम्ही गाठी मात्र सोडायची नाही. जांभयानं सुटतं का? जांभयानं सुटत नाही, तसं गाठी सुटली नाही पाहिजे, नामस्मरण सुटलं नाही पाहिजे. पार म्हणजे तुम्हाला नामस्मरण करत कधी झोप लागली हे तुम्हाला पण कळलं नाही पाहिजे. जेवढा वेळ मिळतो तेवढाच्या तेवढा वेळ उपयोगी लावण्याचा प्रयत्न करा. ऑलरेडी आपल्याकडे वेळ खूप उशिरा पंथ कळाला, खूप उशिरा आपण पंथात आलो, खूप उशिरा आपल्याला ज्ञान कळालं, खूप उशिरा आपल्याला काय करावं हे कळालं, आणि खूप उशीर झालाय की आपल्याला अजिबात वेळ नाहीये. कमी वेळात आपल्याला खूपसं काही साध्य करायचं आहे. आमच्या आचार्यांचं किती वर्षामध्ये साध्य झालं? 3.5 वर्षामध्ये. 6 महिने ते रिद्धपूरला होते, नाही तर याच जन्मात त्यांना अप्रोक्ष ज्ञान देण्याचा म्हणजे योग होता पूर्ण. अर्थातच आमच्या स्वामींना सुद्धा त्यांना इथे ठेवायचं आहे, अजून सगळ्यांच्या ज्ञानाला धर्माला निमित्त करवायचं आहे. परंतु 3 वर्षामध्ये आपलं उपदेश घेऊन किती वर्ष? 30 वर्ष. आणि भटोबासांचे किती? फक्त 3 वर्ष. म्हणजे जर का तुम्ही मनापासून एखादी गोष्ट जर का समर्पित केली तर कमी वेळामध्ये सुद्धा होतं, देता येतं ते. तुम्ही म्हणाल आम्हाला दिवसभर स्वयंपाक बनवायचा असतो, स्वयंपाक बनवताना तुम्ही देवाला आठवू शकता ना. आम्हाला भांडी घासायची असेल तेव्हा, कपडे धुवायचे तेव्हा, आम्हाला भाजीला जायचं आहे, बाजारात जायचं आहे, जाता जाता तुम्ही आठवू शकता स्वामींनी भाजी बनवलेली आहे, किंवा हरभरा आणायला सांगितला भक्तजनांना, किंवा अजून कुठली भाजी, चाकवताची भाजी स्वतः स्वामींनी बनवली. अजून कुठली भाजी, कुठली भाजी? हरभरे झाले, चाकवत झालं, ताकवत झालं, अजून डाळ भात, वांग्याची भाजी, त्याच्यानंतर तांदूळच्या भाजीचं नाव कोणी घेऊन नाही राहिलं. मी आता हे जेवायच्याच टायमाला नावं घेतोय सगळी. तुमचं लक्ष प्रवचनातनं जेवणाकडे जाईल. परंतु तरीही आपली जेवणाची भूक तर रोज लागते आणि रोज आपण ती भागवतोय. पण आपल्याला कधी जर का ज्ञानाची भूक लागली तर ती कोण भागवेल? परमेश्वर भागवतील. आणि परमेश्वर भागवतील तर परमेश्वराला खूप आनंद होईल. बाकी परमेश्वराला काय नको. नुसतं तुम्ही म्हटलं की मला ज्ञान ऐकायचं तरी देवाला आनंद होतो, कारण की कोणीच म्हणत नाही की आम्हाला ज्ञान ऐकायचं आहे म्हणून. तुम्ही म्हटले की आम्हाला देव आठवायचा आहे. आमच्या महादाईसांनी त्या एका मुलांनी चक्रधर असं नाव घेतलं, श्री चक्रधर. आमच्या महादाईसांनी त्या मुलाला उचलून घेतलं. महादाईसांना आनंद झाला तर देवाला किती आनंद होत असेल. माझे एक शिष्य आहेत, त्यांनी ते हिंदी भाषिक आहेत. ते म्हणाले की मी म्हणजे संध्याकाळी त्यांनी फोन केला मला. ते मला म्हणाले की
बाबा मी आज खूप खुश आहे. म्हटलं काय झालं? म्हणे आज सकाळी उठल्यानंतर मी तुमचं नाव आठवलं आणि तुमचं नाव आठवल्यामुळे आज माझा दिवस एवढा सुंदर शांत इतका छान गेला की मला राहवलं नाही गेलं. मी तुम्हाला फोन केला आणि सांगतात की मी तुमचं नाव आठवल्यामुळे माझं दिवस चांगला गेला. म्हटलं काय गोष्ट आहे? माझं नाव घेतल्याने तुमचा दिवस चांगला जातो म्हटलं. तर मी ज्यांचं नाव घेतो त्यांचं नाव जर का तुम्ही घेतलं तर तुमचं आयुष्य चांगलं जाईल म्हटलं पूर्ण. ते एवढे खुश झाले एकदम. म्हटलं त्यासाठी तुम्ही काय करा, माझं नाव घ्यायची गरज नाही. मी ज्यांचं नाव घेतो त्यांचं नाव तुम्ही घ्या. आमच्या स्वामींचं नाव घ्या. अर्थात त्यांनी खरोखरच पुढे जाऊन आमच्या स्वामींचं नाव घेतलं म्हणजे उपदेश घेतला त्यांनी. आणि ते अर्थातच याला काय म्हणतात, आर्तवंत. जर का मी त्यांना हे का सांगितलं की मला वाटत होतं की हे ऐकणाऱ्यांपैकी आहेत म्हणून सांगितलं. आणि ती आर्तता जर का असेल तर नक्कीच आपल्याला सांगायला काही अडचण नाही. कुणीतरी म्हणेल की बाबा हे तुम्ही जे सगळ्यांना पाठवता हे सगळेच काय अर्थवंत नसतात, मग का पाठवता तुम्ही? परंतु कधी कधी असं सुद्धा असतं की एखाद्याला म्हटलं की जेवणार का, ते म्हणतात नको. मग त्यांना जर का भाजी दाखवली, बघा भाजी, मग ते म्हणतात थोडंसं खाऊ बरं का. आणि ती भाजीचं चेहरा जो आहे म्हणजे भाजी दिसायला कशी दिसते एकदम लाल तरी वगैरे असं असेल तर कधी कधी ते बघून खाऊसं वाटतं बरं का. एरवी तुम्हाला भूक नसते. आम्ही एका ठिकाणी म्हणजे स्थानवंदन करायला गेलो. आम्ही जाळीच्या देवाला जायचं होतं. बुलढाण्याला आम्ही अडकलो. शेवटची बस गेली, सगळं गेलं, काहीच नाही. आणि माझ्यासोबत एक जण, म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे, मी दीक्षाही नव्हती, माझा मित्र उपदेशीच आणि मी. आता काय करायचं? मग ते फोन केला एकाला. मग ते म्हणाले बघा तिथे आमकं ते हॉटेल आहे का तिकडे, आता थांबा, तुम्हाला यायला काही सुविधा नाही आहे. 2000ची गोष्ट आहे. म्हटलं आता काय करायचं, आमची पहिलीच वेळ. आता आम्ही थांबलो एका ठिकाणी. मग जेवायला गेलो तर त्याला जेवायचं होतं आणि मला काही जेवायचं नव्हतं. मी म्हटलं मला नाही जेवायचं, माझं पोट भरलेलं आहे. परंतु त्याचं जेवण आलं. त्याचं जेवण येईपर्यंत मी एका माणसाला बघितलं की तो जेवत होता. त्याचं ते जेवणं आणि ते सगळं बघून हळूहळू मला भूक लागली. आणि त्यानंतर तो जेवण ह्याचं आलं. मी म्हटलं मला सुद्धा काहीतरी खायला आणा. तो म्हणे पहिलं का नाही सांगितलं तुम्ही? और म्हटलं पहिली भूक नव्हती, त्या माणसाला बघून मला भूक लागली म्हटलं. म्हणजे काय असतं की कधी कधी तुम्हाला भूक नसते ज्ञानाची, स्मरणाची. तुम्हाला स्मरण करायचं नसतं. तुम्ही मंदिरात आल्याने बघितलं की सगळे डोळे बंद करून बसलेले आहेत. असं नसतं बरं का. कधी मी किती सूचना दिली डोळे बंद करून बसा तरी कोणी बसत नाही. सगळे डोळे उघडेच असतात. तर मग तुम्हाला जरी इच्छा नसेल तरी तुमच्या बाजूचा माणूस जर का डोळे बंद करून बसलेला आहे, गाठी फिरवतोय, तर तुम्ही पण काय करता? अरे बापरे, हे सगळे लोक स्मरण करतात तर आपण का गप्प बसायचं? आपणही स्मरण करूया. किंवा कोणीतरी सांगितलं का हो तुम्ही कुठे जाता? आम्ही रोज पोथीला जातो. त्यांना वाटतं हे रोज पोथीला जातात, आपलं ह्यांचं ज्ञान वाढतं तर आपण सुद्धा गेलं पाहिजे. म्हणजे कधी कधी आपल्याला ती भूक नसते ज्ञानाची, विधी करण्याची, परंतु समोरच्याचा विधी, त्याची क्रिया बघून आपल्याला सुद्धा वाटतं की आपण सुद्धा ते करावं. म्हणजे कधी कधी एखाद्याला स्वतःलाच आर्तता असते. एखाद्याला परमेश्वर काय करतात, त्याची आर्त उपजवून देतात. एखाद्याची आर्त असेल तर ते दुरून पूर्ण करतात. हे दृष्टांतामध्ये आपण हे सगळं बघितलेलं आहे. आणि एखादा व्यक्ती जो आर्त नाही तर त्यांना परमेश्वर काय करतात, तसा योग प्राप्त करून देतात. तशी लोक, तसे जे वासनिक आहेत, साधू आहेत, अशांचा योगामध्ये त्यांना आणतात. आणि आपोआपच आपल्याला सुद्धा वाटतं बरं का. खूप वेळा असं होतं की आपल्याला इच्छा नसते, काही म्हणजे डोक्यातही नसतं, परंतु समोरची व्यक्ती क्रिया करताना बघून वाटतं अरे आपण सुद्धा हे केलं पाहिजे, सेवादास्य केलं पाहिजे. आणि आपण तशा पद्धतीने ती क्रिया करत असतो. तर ती आर्तता जी आहे ती आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि ज्याला आर्तता आहे त्यांना धर्म सांगण्याच्या म्हणजे त्यांना आपण धर्म जे आहे ते सांगू शकतो. फक्त आपल्याला काय करायचं, तारतम्य बाळगूनच ते करायचं आहे. आता तुम्ही जर का दृष्टांत ऐकला आणि तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांना उगाच त्यांना इच्छा नसताना तुम्ही जर का समजलं का आज आम्ही कुठला दृष्टांत ऐकला, आज आम्ही हा दृष्टांत ऐकला, त्याची इच्छा नाही आणि आपण सांगतोय, तसं नको.
किंवा कधी कधी तोही तुम्हाला विचारतील, आज कुठलं झालं, काय निरूपण झालं मग आज, आणि तुम्ही सांगायला लागले, पण तो त्याच्या कामातच मग्न आहे, त्याला त्याच्याशी काही घेणं नाहीये. तर मग अशांना सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हा विचारतोय तर हा वरवडेच विचारतो आहे की खरोखर विचारतो आहे. आता असं ना, खूप दिवसांनी कोणी भेटले एकमेकांना, एक प्रश्न कॉमन असतो, कसं काय मग तब्येत वगैरे. आता हे विचारणारे त्याच्या तब्येतीशी काही घेणं देणं नसतो, तर ताप येऊन येतं, काय येऊ त्याला. तो म्हटलं माझी तब्येत दुखते, पाय दुखतात, हे होतं. तरी ऐकणारा जो ज्यांनी प्रश्न केला आणि त्याला काही घेणं नसतं, तो फक्त हो हो अच्छा अच्छा ठीक आहे, मग औषध वगैरे घ्या बघ, एवढंच. त्याला काही काळजी नसते, तो औपचारिकता विचारतो. आपणही औपचारिकता सांगायचं असतं. आणि मुळामध्ये म्हणजे आपले काय हातपाय दुखतात ते कोणाला सांगून काय उपयोग नाही, समोरचा माणूस काहीच करत नाही. वयस्कर लोकांना विचारते म्हणजे हे पाय दुखतात आमचे, ते हे असं होतं तसं होतं, ठीक, काही हरकत नाही, आता होणारच आहे. परंतु ते दुसऱ्यांना सांगून काय होतं, तुमचं दुःखाकडे तुम्ही जास्त लक्ष देताय. दुःखाकडे जास्त लक्ष देऊ नका. कोणाकडे लक्ष द्या, निरूपणाकडे लक्ष द्या. परमेश्वर काय सांगतात त्याच्याकडे लक्ष द्या. दुखणं तर चालूच राहणार आहे. दुसऱ्यांना दुःख सांगून आपलं दुःख कमी होणार नाही, हलकं होणार नाही, काही होणार नाही. भोगूनच ते दुःख कमी होणार आहे. आणि म्हणून आर्तता जी आहे ती आपली ईश्वर ज्ञानाकडे असली पाहिजे. आणि म्हणून इथे लापणिककार म्हणतात की बुद्धी दोषाने जर का तुम्ही विसरत असाल, बुद्धी दोषाने म्हणजे तुम्ही लक्षच देत नाहीये आणि मग तुम्ही विसरताय, तर परमेश्वर तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत. कितींदा सांगितलं तरी तुम्ही लक्षात घेत नाही का? कारण की जेव्हा निरूपण सुरू होतं तेव्हा त्यांचं लक्ष दुसरीकडे असतं, त्या ज्ञानाकडे लक्ष त्यांचं नसतं. आता हे कोण बघतं? परमेश्वर बघतात की या व्यक्तीचं लक्षच नाही आहे. मग त्यांना परमेश्वर उपेक्षा करतात त्यांची, मग त्यांना ज्ञानाचा योग येत नाही. का? कारण की निरूपण सुरू होत असताना जर का तुम्ही दुसरीकडे लक्ष दिलं तर ते त्या ज्ञानाचं अव्यरण असतं. तुम्ही जर का एखाद्याशी बोलताय आणि तो माणूस त्याच्या कामात आहे तर तुम्हाला अपमान नाही वाटत का? अरे आम्ही एवढं लांबून आलो यांच्याशी बोलतोय आणि यांचं लक्ष दुसरीकडेच आहे. म्हणजे काय आहे, आपल्याला त्यांनी अव्हेरलं याचं दुःख असतं. तसं परमेश्वर जेव्हा योग प्राप्त करून देतात, ज्ञान देतात आणि तुम्ही त्याच्याकडे जेव्हा दुर्लक्ष करता त्यावेळीस परमेश्वराला सुद्धा खंती येते. किंवा अनिकाप्रती बोले म्हणजे दुसऱ्यांना सांगत बसलो आपण तर त्याच्याने सुद्धा, म्हणजे अनार्थवंत प्रती जर का सांगत बसलो तर त्याच्यामुळे सुद्धा परमेश्वराला खंती येते. आणि परमेश्वर तया ते उपेक्षिती, तया ते परमेश्वर उपेक्षिती म्हणजे उपेक्षा करतात. जैसा कपाळ परीक्षेचा दृष्टांत, कपाळ परीक्षेचा दृष्टांत आहे. दृष्टांत ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल काय दृष्टांत आहे तो. या संदर्भात लिहिलेला आहे उत्तरार्ध 491 क्रमांकाची. रामदेवी ब्रह्मविद्या निराकरणे, म्हणजे दादोसांना आमचे स्वामी ब्रह्मविद्या विचारा असं म्हणतात किंवा ब्रह्मविद्येचं दातृत्व परमेश्वर त्यांना करू इच्छितात. परंतु ते काय करतात, ब्रह्मविद्याचं अव्हेरण दादोसांकडनं होतं. रामदेवी गोसाव्या ते विनविले जी गोसावी आम्हासी विद्या मार्ग निरूपावे. रामदेव जे होते कोण होते, विद्यावंत होते. आणि ते विद्यावंत असल्यामुळे त्यांचं देवता धर्माकडे त्यांचं जास्त, देवता साधनाकडे त्यांचं जास्त लक्ष होतं. ईश्वीला ते जेव्हा गेले तेव्हा नदीमध्ये, त्या तलावामध्ये ते पोहले आणि त्याच्यामध्ये कमळ होते. कमळाची ते फुलं जे त्यांनी तोडली, त्या कमळाची पाकळी जी आहे ती पाकळी स्वामींपर्यंत स्वामींना त्यांनी आणून दिली. आणि ते म्हणतात की आमचं कौळ पुरुष उद्धरून द्या. म्हणजे ते ज्या देवतेचे विद्यावंत होते त्या देवतेची जी प्रतिमा आहे, पिंडस्थ आहे, ती मला त्याच्यावर आखवून द्या. आणि स्वामींनी ती आखून दिली. आता स्वामींना काय अपेक्षित होतं, स्वामींना अपेक्षित होतं ह्यांनी काहीतरी ब्रह्मविद्येचं वगैरे विचारलं असतं वगैरे तर. परंतु देवाकडे जे देवाला सांगायचं नाहीये किंवा देवाकडे जे आहे ते न विचारता जे देवाला सांगायचं नाहीये त्याबद्दल विचारल्या जात आहे. म्हणजे आता सगळं समजा चक्रधर स्वामी आपल्याला भेटले तर आपण त्यांना काय विचारणार, देवा ते गुढी कशी उभारायची, मग त्याच्यात कपडा कुठला टाकायचा, हे काठी कुठल्या दिशेला असली पाहिजे, उजव्या की डाव्या, हे विचारणार का आपण? ते विचारायचं नाही आपल्याला. किंवा अनावश्यक गोष्टी विचारायच्या नाहीत ज्याच्यामुळे तुमचा लाभ होणार आहे
की आम्ही आचरणाची गुढी कशी उभारायची हे तुम्ही देवाला विचारू शकता. कपडे कुठले असावेत आचरण करताना, म्हणजे ह्या गोष्टी आपण विचारू शकतो देवाला. आणि त्याचं ते जर का तुम्ही विचारलं तर देवाला जास्त आनंद त्याच्यामुळे होणार आहे. आणि म्हणून इथे दादोसांनी स्वामींना ते विचारलं, विद्या मार्ग निरुपावे. ब्रह्मविद्या जर का म्हटलं असतं तर स्वामींना आनंद झाला असता, पण विद्या मार्ग म्हणजे देवतेचा जो भाग आहे तो. स्वामी म्हणतात, येत एकी ब्रह्मविद्या असे ते पुसिजे ते चर्चिजे ना का. स्वामी म्हणतात आमच्याकडे ब्रह्मविद्या सुद्धा आहे बरं का, ते तुम्ही विचारा, त्याच्याविषयी तुम्ही चर्चा करा. कोणाला अपेक्षा आहे ही? कुणाकडनं? कुणाकडनं? प्रत्येक जीवाकडनं, नुसते दादोस नाही. दादोस म्हणजे आपणच सगळे, आपल्याकडनं देवाला ही अपेक्षा आहे. कोण सांगतं हे? लीळाचरित्रात आलं. तुम्ही देवाला जर का भलतं सलतं काहीतरी विचारत बसाल तर नाही चालणार. तुम्ही देवाला देवाचंच विचारता तुम्हाला आलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी स्वामी त्यांना स्वतः म्हणतात की आमच्या ठिकाणी ब्रह्मविद्या आहे, ते पुसीजे ते चर्चिजे ना का. ते का नाही विचारत तुम्ही? ते म्हणतात नाजी आपुली ब्रह्मविद्या राया राणी करावी. आपली जी तुमची जी ब्रह्मविद्या आहे ते काही आमच्या कामाची नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही विद्यावंत आहोत, आम्ही देवता भजक आहोत. तर तुमची ती ब्रह्मविद्या राया राणी करो म्हणजे राजा राणीला सांगा, मोठ्या लोकांना सांगा, किंवा राया राणी की जो म्हणजे तुमची ती ब्रह्मविद्या श्रीमंत आहे वगैरे ती श्रीमंत करा अजून, परंतु आम्हाला ते नको पाहिजे. आमचे विद्या मार्ग मार्गची ते आम्हा निरुपावे. आमचे जे विद्या मार्ग आहेत तेच आम्हाला सांगा. म्हणजे परमेश्वर प्राप्ती त्यांना नको आहे, परमेश्वराचं ज्ञानही त्यांना नको आहे, परंतु देवतेचं ज्ञान पाहिजे, अशा पद्धतीने ते सांगतात. कधी कधी असं असतं की एखाद्याला काही सांगायला जावं, ब्रह्मविद्येतलं जर का सांगायला जावं तर ते म्हणतात ते प्रापंचिकच ते गप्पा करत राहतात. प्रापंचिक सांग. त्यांना त्यातल्या त्यात जर का म्हटलं की आपण याच्यावर एखादी लीळा घेऊया वगैरे तर मग ते ऐकण्याच्या दृष्टिकोनातून लगेच ते माघार घेतात. ते म्हणतो नको, आम्हाला आमचं हेच ठीक आहे. आम्ही एका ठिकाणी गेलो तर ज्यांच्याकडे आम्ही गेलो ते उपदेशी आहेत. त्यांच्या ज्या आमचं आता म्हटलं की आता भोजन वगैरे झालं की निरूपण सुरुवात होणार. तेवढ्यात बेल वाजली, उघडून बघितलं दरवाजा तर ते त्यांचे आई वडील आलेले होते, त्या ताईंचे. आता ते कट्टर अन्य. आम्ही म्हटलं आता हे काय, आपण निरूपण होणार होतो मोकळं साकळं मस्तपैकी आणि हे आले आता ते कट्टर अन्य. आणि त्यांना त्या मुलीचा धर्म सुद्धा आवडत नव्हता, म्हणजे मानवपंथ त्यांना अजिबात आवडत नव्हता. आता ह्यांना असं वाटायला लागलं बरं झालं माझी आई आली, तिला आता ऐकायला मिळेल. आणि माझं टेन्शन असं होतं की हे अनार्थवंत आहेत, ह्यांना ऐकायचं नाही, आपल्या धर्मावर हे बघतात. आता ह्यांच्या समोर आपण आपलं का सांगायचं. परंतु काय निरूपणाला बसलो, मी म्हटले जातील आता जातील, ते नाही बसले ते पण. मग आता काय करायचं, लीळाचरित्र सुद्धा काढलं. मग आता ते म्हणे की आमच्या आईंना सुद्धा काहीतरी निरूपण करा वगैरे. मग मी म्हटलं की काय करायचं आता, देवा तूच सांग. म्हणजे देवाने लगेच स्फुर्दरूपता करून दिली. चिंतन झालं की ही मुलीचा जो धर्म आहे तो म्हणजे तो कसा आहे, सोन्यासारखा धर्म आहे ना, मानव पंथ. आणि तो पंथ तिला आवडत नाहीये. तिला असं वाटतं हे पंथ म्हणजे काय, असाच पंथ आहे उगाच घेऊन ठेवला. यावर दृष्टांत कुठला आहे, यावर कुठला दृष्टांत सांगता येतो की धर्म तर सोन्यासारखा आहे परंतु तिला लोखंडासारखा वाटतो. परिसाचा दृष्टांत आहे. तो परिसाचा दृष्टांत मी सांगितला तिथे. त्याच्यानंतर मग ती व्यक्ती वयस्कर होती, ती नस पकडून एखाद्या बाईला जर का बाईचं दुःख सांगितलं तर ती बाई काय होते, थोडीशी हेला होते, थोडंसं तिचा जो काय विरोध असतो तो थोडा मावळतो. त्याच्यासाठी कुठली लीळा सांगितली असेल मी, लीळाचरित्रातलीच दुःखी बाईची लीळा, मायमबाईचा, शांताबाईसांची लीळा सांगितली.
आणि बस शांताबाईसांची लीळा सुरू केली आणि ती बाई लागली ना रडायला. कट्टर विरोधक बाई पण डोळ्यातनं अश्रू. ती म्हणे अजून एखादा दृष्टांत सांगा, अजून एखादी लीळा सांगा. आणि मग तर एकदमच छान हे झालं. अर्थातच त्या बाईला अर्थता नव्हती. आता जर का तिला आपण हे म्हटलं की आमचं लीळा चरित्र ऐका, आमचं जे दृष्टांत ते ऐका, तर ती काय म्हटली असती, नको नको, आम्हाला आमचंच काहीतरी सांगा. परंतु जेव्हा सांगायला लागले तेव्हा तिकडून काहीतरी आलं आणि त्यांच्या मनामध्ये परिवर्तनता आली आणि अशा पद्धतीने पुढचं निरूपण ते त्यांनी ऐकलं. दादोस तर असे नव्हते ना, दादोस तर स्वामींचं निरूपण नेहमीच ऐकत होते. परंतु तरीही सुद्धा त्यांनी ब्रह्मविद्या ऐकण्याची इच्छा व्यक्त केली नाही. स्वामींनी म्हटलं की ब्रह्मविद्या ऐका, तरी ते म्हणतात नाही. याला काय म्हणतात, बुद्धी दोषे उपेक्षिती. म्हणजे बुद्धीचा दोष असा आहे की आम्हाला नाही ऐकायचं ते मानवा पंथाचं, आम्हाला आमचंच मोठं आहे, आमचंच सगळं हे आहे, आमचंच शास्त्र चांगलं आहे, ही बुद्धी दोष आहे. आशांना परमेश्वर उपेक्षिती म्हणजे आशांना परमेश्वर शास्त्र सांगत नाही, आशांविषयी परमेश्वराची विशेष खंती असते. आणि मग यावरी गोसावी घासाचा दृष्टांत निरूपिला. तुपा भाताच्या घासाचा दृष्टांत स्वामी सांगतात की कवणी एकी माता असे, ते हाती तुपा भाताची वाटी घेऊन लेकरुवाचा तोंडी घासूस होय, ते तोंड ऐसे पळवी ऐसे पळवी. आई तुपा भाताचा जो घास आहे तो मुलाला भरवते, परंतु त्याला खायचा नाही आहे, तो तोंड इकडे करतो इकडे करतो. मग ते म्हणे आले असेल आल्या पाल्या पोट भरून, हे कुठून तरी खाऊन पिऊन आलेला दिसतो हा. म्हणून ही वाटी खाली ठेवी तैसे विद्या मार्गाचेनी नावे, आले पाले असती ते तर ब्रह्मविद्या केरी गैल. तसं परमेश्वर सुद्धा ब्रह्मविद्या देऊ इच्छितात, पण जीव नाही म्हणतो. का बरं? कारण तो त्याच्या मनामध्ये दुसरं काहीतरी भरून ठेवलेलं आहे त्यांनी, जीव देवता प्रपंचापैकी. म्हणून परमेश्वराचं ऐकायला तो तयार नसतो आणि मग परमेश्वर सुद्धा मग सोडून देतात. मग रामदेव विनवतात स्वामींना, जी जी परमेश्वर जो जे मागे ते तया देती, तरी आम्हा हेची निरिपू जोजी. ते म्हणाले देवा तुम्ही जे कोणी जे मागतात तुम्ही त्यांना ते देता लगेच. मग आम्ही आता तुम्हाला ब्रह्मविद्या मागत नाही, आम्ही तुम्हाला विद्यामार्ग मागतो, तर आम्हाला विद्यामार्गच द्या. मग आमच्या स्वामींनी विद्यामार्गाचं निरूपण केलं. यावरी भटोबास विचारतात, जी जी विद्यामार्ग परमेश्वर जीवासी कैसिया परी देती. स्वामी म्हणतात साक्षात्कारे देती की अधिकरणाद्वारे देती. साक्षात म्हणजे स्वतः देतात किंवा अधिकरणाद्वारे म्हणजे कुणाच्या करवी तरी दिल्या जातं. स्वीकरिती कैसी सर्वज्ञ म्हणितले, परमेश्वर स्वयं विद्या स्वीकरिती जैसे द्वारावतीकार. श्री चांगदेवराव यावरी महादैसी पुसले, जी जी द्वारावतीकारांपासून कवणासी काही झाले. सर्वज्ञ म्हटले बाई द्वारावतीकारापासून अनंत सिद्धी अनंता प्रगटल्या. सुपेनी हाणती त्यासी मार्ग प्रगटेती, खराटेनी हाणती त्यासी विद्या प्रगटेती. तेथोनी दुंडीरावळा मंत्र जात विदित. विद्या मार्गासंदर्भामध्ये विचारणा केली की परमेश्वर विद्या देतात का? हो, परमेश्वर ही विद्या देतात. कोणाला विद्या देतात परमेश्वर? ज्याने काहीतरी कणव कमवलेली आहे. म्हणजे तुम्ही आता धार्मिक कार्य तुम्ही करत आहात, अशा वेळेस तुम्हाला उपदेशी लोक तर उपयोगी पडतात, पण कधी कधी असं होतं की अन्य व्यक्तीसुद्धा उपयोगी पडतो. की एखादा तुम्ही साहित्य घेतलं आणि तो ऑटोवाला जो आहे, तुम्ही त्या ऑटोमध्ये सगळं साहित्य ठेवलं, ऑटोवाल्याने ते साहित्य ठेवायला मदत केली. तुम्ही मंदिरात आले, मंदिरात तुम्ही एक एक साहित्य नेतात, ऑटोवाल्याला वाटलं आपणही मदत करावी, त्यांनी सुद्धा मदत केली. 60 रुपये झाले, त्यांनी 50च रुपये घेतले, मंदिराचं काम आहे. अशा पद्धतीने त्याची सुद्धा कणव जमा होत राहते. आणि मग तो व्यक्ती अन्य धर्मी असल्यामुळे किंवा तो प्रमादी असल्यामुळे परमेश्वराला त्याला ज्ञान देता येत नाही, कारण या सृष्टीमध्ये एकदा ज्ञान देऊन झालं आणि त्यांनी ते दवडलेलं आहे. आता पुढे त्याची जी कणव तो जोडते त्याच्या बदली त्याला काहीतरी देवाला द्यावं लागतं. म्हणजे एखादं जर का कोणी आपल्याकडे पोस्टमॅन वगैरे कोणी आलं तर आणि पाहुणे आले तर आपण काय करतो, पाहुण्यांना जेवायला बसवतो, पोस्टमॅनला बसवतो का? नाही बसवत. पण त्यांनी पत्र आणलंय आपल्याकडे तर आपण त्याला काय विचारतो, पाणी घेणार का? त्याला जेवण देत नाही पण त्याला पाणी मात्र आपण विचारतो. तसं परमेश्वराला ज्ञान देता येत नाही, कारण ज्ञान त्यांनी दवडून झालेलं आहे. मग आता काय द्यायचं, कारण तो कणव तर त्यांनी जोडलेली आहे. मग त्याच्या बदली त्याला काय दिलं जातं,
त्यांनी जी देवतेची विद्या जोडलेली आहे पण देवतेकडनं ती द्यायची राहून गेली किंवा त्याचा तो काळ निघून गेलेला आहे, त्यावेळेस तो दुसरीकडे कुठेतरी होता किंवा ती विद्या पुढे त्याला होणार आहे, तर परमेश्वर काय करतात, त्या कणवेवशी त्याला ती विद्या दातृत्व त्याचे सुखफळ ते आत्ता त्याला देतात किंवा प्राप्तीला न्यायचं आहे. जसं कृमी ते ब्रह्मा की जयसी श्री प्रभूंची लीळा, म्हणजे स्वामींनी काय केलं, त्या आळीला हातामध्ये घेतलं, श्रीकरामध्ये घेतलं आणि श्रीकराची आंघोळ्या करून स्वामींनी काय केलं, तिची जी कणव होती ती कणव वाढवली. कशी, तर तिला दुःख दिलं, दुःख देऊन तिची कष्ट झालं तिला आणि त्याच्यामुळे तिची कणव वाढली. कणव निष्पत्तीसाठी कुठल्याही देहात तुम्ही असाल तरी कणव निष्पत्ती होते बरं का. कर्मनिष्पत्ती फक्त मनुष्य देहात होते, कणव निष्पत्ती झाडांमध्ये, पशूंमध्ये, प्राण्यांमध्ये कुठेही असा तिकडे निष्पत्ती होते. तिची ती कणव वाढली आणि मग तिला ब्रह्मपदी म्हणजे ब्रह्मा विष्णू महादेव त्यापैकी वगैरे त्या ह्याच्यामध्ये पाठवलं तिला. अशा प्रकारे ज्याची कणव आहे त्यांना परमेश्वर काहीतरी सुखफळ देतात, विद्यादान देतात, काहीतरी दातृत्व करतात. आणि द्वारावतीकारांपासून खूप जीवांना काय झालेलं, स्थिती तर झालेलीच आहे पण विद्यासुद्धा झालेली. 136 पुरुषांना विद्यादान, जे 52 स्तुळा आणि 84 शिल्प अशा विद्या त्यांनी दिलेल्या आहेत एवढ्या. आणि स्थितीसुख तर किती लोकांना त्यांनी दिला असेल, ते कणवावशे परमेश्वर त्यांचं दातृत्व करत असतात. अशा पद्धतीने परमेश्वर स्वयं विद्या स्वीकारतात, ते जीवाला ते दिल्या जातं. तेथूनही ऐसा 52 पुरुषा विद्यादान, म्हणजे स्थूळ विद्या 52 श्री प्रभू चक्रपाणी महाराजांनी दिल्या. अशा पद्धतीने स्वामींनी आमच्या विद्या मार्गासंदर्भामध्ये निरूपण केलं. रामदेव स्वामींना विचारतात की जी जी विद्या झाल्या काही होय, म्हणजे कुठल्याही देवतेची विद्या झाली तर काय होतं, किंवा ते यक्षणीचे कर्मभूमीचे विद्यावंत होते, यक्षणीचे, त्याच्यामुळे त्यांनी त्या संदर्भात विचारलं. आणि स्वामी म्हणतात, सहस्र वर्षे आयुष्य राय ईश्वरत्वे मानिती, त्रिकाळ ज्ञान येतुके प्रगटे, म्हणजे 1000 वर्षाचं आयुष्य, मान सन्मान मिळतो आणि त्रिकाळ ज्ञान भूत भविष्य वर्तमान कळतं. असं सगळं एक देवतेची विद्या झाली तर ते कळतं. आणि मग भटोबासांनी पण काही प्रश्न स्वामींना विद्या मार्गासंदर्भामध्ये विचारलेले आहेत. ते विद्या दिल्यानंतर त्याचं फळ कसं होतं, काय होतं, हे सगळं सांगितलं आहे. सगळं निरूपण कोणी ऐकलं, दादोसांनी ऐकलं आणि त्यांनी प्रश्न केलेला होता. तेच जर का आमच्या स्वामींनी ब्रह्मविद्या निरूपण केली असती तर दादोसांनी ती ऐकली नसती. पण विद्यामार्ग निरूपण केल्यामुळे काय झालं की दादोसांनी लक्षपूर्वक ते ऐकलं. लहान मुलांना बातम्या लावून द्या, ते बघणार नाही. कार्टून लावून द्या, असे एकटक बघतात. तर मी त्यांना 2 आवाज दिले तरी त्यांना कळत नाही. पूर्ण लक्ष केंद्रित करून ऐकतायत ते. दादोसांनी तसंच ऐकलं आणि मग बळेग्रामला गेले. ते तर अवघा महाजनापासी विद्या मार्ग निरूपण केले, सगळ्यांना बसवलं. बघा आज मी तुम्हाला काहीतरी निरूपण करणार आहे. ऐकलं कोणाकडे? स्वामींकडनं घेतलं. परंतु कोणाच्या नावाने खपवतायत? स्वतःच्या नावाने खपवतायत. तर तसं असता कामा नये. या ठिकाणी सगळ्या महाजनांना गावातल्या जमा केलं त्यांनी आणि मग सेनपुंजिता मोठा पोहो घेऊनी धाकुट्या पोहावरी घालिती आणि म्हणती हे महानव अण्णवात घातले. तयाची परी धाकुटा थोरावरी घालिती आणि म्हणते हे अण्णव महानवात घातले. ऐसे अनादरे नाच होऊ लागला. आणि स्वामींनी किती सुंदर पद्धतीने विद्यामार्ग निरूपण केलं आणि त्यांनी विद्यामार्गाचं काय केलं, पूर्ण शेण करून टाकलं. म्हणजे कायच्या काय सांगायला लागले. छोटा शेणाचा पो घ्यायचा, तो मोठ्या ह्याच्यात टाकायचा आणि सांगायचं हे अण्णव माण्णवात गेले. मोठा घ्यायचा, छोट्यात टाकायचं हे माण्णव अण्णवात गेले. असं काहीच्या काही उदाहरणं देऊन काहीच्या काही सांगायला लागले. आणि देवानी जे सांगितलेलं आहे ते काही लोकांना सांगण्यासाठी म्हणून दिलेलं नव्हतं. ते कशासाठी दिलेलं होतं, तुम्ही याचं चिंतन करून तुम्ही त्याचा अभ्यास करा. म्हणजे मी आत्ताही सांगेन तुम्हाला की ब्रह्मविद्या ज्ञान जे आहे ते लोकांना सांगण्यासाठी नाही आहे मुळात. तुम्ही म्हणाल मग तुम्ही का सांगताय? मी तुम्हाला सांगत नाही आहे. हे जेवढं काही निरूपण चालू आहे मी तुम्हाला सांगतच नाही आहे. हे मी माझंच मला सांगतोय. जे चांगलं गोष्ट असते ते मी माझीच मला सांगतो.
वाईट गोष्ट असेल ती सुद्धा मी माझीच मला सांगतो. मी ज्ञान दुसऱ्यांना देत नाही, मी ते स्वतःसाठी हे करत असतो. मी जेव्हा तुम्हाला सांगतो ते मी तुम्हाला सांगत नसतो. मी जर का म्हणत असेल की अन्यवार्ता करू नका, तर ते मी मला सांगत असतो की अन्यवार्ता करायची नाही. मग जेव्हा मी अन्यवार्ता समजा करायला लागलो तर माझ्या लक्षात येतं की आपण निरूपणात काय सांगितलं, अन्यवार्ता करायची नाही, लोकांना सांगितलं. मग आपण काय करतोय, म्हणजे लगेच मी स्वतःला माझं एक समजा मी चिंतन केलं की आपण जेव्हा बसायला टाकतो तेव्हा ते बसायला टाकताना खाली वाकून ते हाताने इकडे तिकडे सरकवावं. पण आपण थोडा कंटाळा आल्यामुळे आपण काय करतो, ते पायाने इकडे तिकडे करतो. तर त्याच्यावर जे लोक बसणार आहेत त्यांनाच पाय लावल्यासारखं येते. आपण साधू बसणार आहेत, त्या साधूच्या पट्टीला पाय लावून करणार का? मग वासनिकाच्या करावं का? कुणाच्याच करू नये. आता हे मी प्रवचनात सांगितलं. कधी कधी असं असतं की मी चटई टाकताना मी पण असं बघतो की कंटाळा येतो आता वाकायचं, म्हणून मी पायाने सरकवायला जातो. माझ्या लगेच लक्षात आलं आपण निरूपणात असं सांगितलेलं आहे, आपण सुद्धा पाय लावायचा नाही. कोणी लाव ना लाव, पण आपण पाय नाही लावायचा. मी सुद्धा मग वाकून ते व्यवस्थित करतो. म्हणजे ज्ञान हे स्वतः आचरण्यासाठी म्हणून आहे. आता तुम्हाला जर का ज्ञान झालं तर ते सगळ्यांना सांगत बसू नका. तुम्ही काय करा, त्याचं स्वतःचं चिंतन करा, स्वतःमध्ये काही बदल घडतो का ते बघा, आणि वचनानुरूप आपण स्वतःमध्ये स्वतःला बदलणं हा तो एक भाग आहे. आता सांगायचंच झालं तर कुणाप्रती सांगायचं, तर त्याचं उत्तर आपल्याला भेटलेलं आहे की अर्थाप्रती बोलावे. सांगायचं तर नाहीच, पण अर्थवंत असेल तर त्यांच्याप्रती नक्कीच ते सांगावं. आमचे स्वामीसुद्धा सांगत होते, आणि सांगितल्याशिवाय ज्ञान हे होणार नाही. तुम्ही म्हटलं रहस्यच ठेवा. रहस्य म्हणजे काय? रहस्य म्हणजे शास्त्र दडपून ठेवणे, कुणाला न सांगण्याला रहस्य राखणे असं म्हणत नाही. रहस्य राखणं म्हणजे तुम्हाला जो अनुभव येतो आचरण करत असताना, तुम्हाला जे परमेश्वराची प्रचिती येते, परमेश्वराचे जे साह्य होतं ते तुम्ही दुसऱ्यांना सांगायचं नाही. हे आपले तुमचे रहस्य किंगा, हे तुम्ही अनेकाप्रती प्रगट करू नका. जे सगळं सांगत बसू नका. भट्टोबासांना स्वामी गेल्यानंतर, बीजे केल्यानंतर स्वामींनी ते गंगातीर नमस्कार करायला आले. आमचे आचार्य भट्टोबास शिन्नस्थळीला गेले, तिथे आमच्या स्वामींनी त्यांना पुनरपी दर्शन दिलेलं आहे बरं का. हां, आसन शिन्नस्थळीला. आता त्यांनी ते दर्शन घेतलं, आणि त्यानंतर आता ते त्यांनी कोणाला सांगितलं नव्हतं पाहिजे, पण त्यांनी ते कोणाला सांगितलं? नाती नागाईसाला त्यांनी ते सांगितलं. आणि त्यांनी म्हटलं हे कुणाला सांगू नको, खास करून कवीश्वरबासांना सांगू नको. आणि तदनंतर काय झालं की तिन्ही नाती नागाईसांनी एकदा कवीश्वरबासांना सांगितलं. आपल्याला जे माहिती आहे ते कोणी कोणाला सांगू असं होऊन जातं आपल्याला. आणि कवीश्वरबास म्हणतात काय पुरावा याला, खरंच झालं का नाही झालं? नाती नागाईसा म्हटलं बरोबर आहे, मला भट्टोबासांनी सांगितलं होतं की तुम्हाला सांगू नका. का सांगू नका? की भट्टोबास खोटं बोलतील का सांगा बरं. आपण आपल्यावर विश्वास नाही ठेवणार, पण भट्टोबासांवर आपला एवढा विश्वास आहे. स्वामी म्हणतात हा काही आपुले बोलेल, हा येतीचेची बोलेल की. मग त्यांच्यावर तुम्ही हे करतात. म्हणून भट्टोबास म्हणाले होते, म्हणजे कधी कधी किचकट लोक जे असतात ना, कुठल्याही विषयाचा खीस काढणारे जे लोक असतात ना, त्यांना काही जरी यथार्थ जरी सांगितलं की बघा स्वामींचं वचन आहे, कशावरून स्वामींचं वचन आहे हे, मग ते असं नसेल झालं का, मग कोणी ते टाकलेलं नसेल का वगैरे, असे अनेक प्रश्न काढणारे ऐस्याप्रती बोलूची नाही, गप्प बसून राहावं. मग हे असं जे आहे, नाती नागाईसाला खूपच दुःख झालं. तिने म्हटलं की मी भट्टोबासांची आज्ञा भंग केली आणि दोष लावून घेतला, आणि त्या दुःखास्तव ती आटणाला, निरुद्देशी आटणाला निघून गेले परत ते. तरी उपलक्षणे आपण सांगत असताना अशा व्यक्तीप्रती बोलू नये की जो माणूस दोष घेणार आहे. असे काही रहस्य आहेत की जे देवाला तुम्हालाच सांगायचे आहेत. सूचित होतं ना तुम्हाला, ते तुम्हालाच सांगायचं. सूचित कधी होतं? सूचित कधी होतं? सकाळी. माझं असा निर्णय आहे, माझं चिंतन असं आहे की सूचित हे 24 तासात कधी होऊ शकतं. सूचित हे कधीही होऊ शकतं. सूचित हे झोपेतच होतं असं नाही. सूचित आत्ता तुम्ही जागे आहात ना, इथे प्रवचनाला बसले तेव्हा पण तुम्हाला होऊ शकतं.
आम्ही मोटरसायकलनी निघालो एका आश्रमातनं. माझे सन्मित्र होते, ते गाडी चालवत होते. आम्ही आश्रमाच्या गेटला आलो. डावीकडनंही जाऊतो आहे मी, उजवीकडनं जरी गेलो तरी पण सारख्याच ठिकाणी पोहोचणार. आणि ते नेहमी डाव्या बाजूनीच जातात, म्हणजे त्या डावीकडच्या रस्त्याने. पण काय माहिती त्या दिवशी त्यांनी उजवीकडे वळवली गाडी. उजवीकडे वळवल्यानंतर तिथे आम्हाला एक सद्भक्त भेटले आणि रेकॉर्डिंग ते ऐकणारे वगैरे होते. मी म्हटलं, बघा निरंजन मुनी, आपण नेहमी डावीकडनं जातो की नाही, आजच तुम्ही उजवीकडनं कसं काय घेतलं गाडी? ते म्हणजे मलाही समजलं नाही. एकदम गाडी काढली नाही, एकदम असं वाटलं की उजवीकडे जावं. हे काय आहे? सूचित आहे की तुम्हाला देवाने सूचित करवलं की इथून जायचं आहे, तुमच्या लक्षात नाही आलं. आता स्मृतीस्थळातली घटना सांगेन की ते जे आटणाला गेले, आपल्या ह्याला विजनाला गेलेले होते, तिथे काय निघालं? मुंग्या निघाल्या. तिथून उठून दुसरीकडे गेले, तिथे काय झालं? तिथे सुद्धा अडथळा आला. मग तिथूनही निघाले. मग त्यांच्या लक्षात काय आलं की आज काहीतरी वेगळा विधी काहीतरी उपस्थित आहे, आज विजन नाही आहे. आश्रमात आले तर काय, अभ्यागते आलेली होती. याला काय म्हणतात? सूचित म्हणतात. आपण फक्त संकोचित केलं की देवाची सूचित करण्याची जी काही वेळ आहे फक्त 3 ते 6 मध्येच आहे, संकोचित आहे. त्याच्या व्यतिरिक्त देव सूचित करू शकत नाही. आपण कुणालाही फोन कधी करू शकतो की नाही? आपल्याला बंधन नाही आहे, तर देवाला बंधन असेल का? 24 तासामध्ये कधी सूचित होऊ शकतं. तुमच्याकडे अधिकरणं येणार आहेत आणि अधिकरणं येणार, त्यांचं पूजन वगैरे होणार, त्यांना आपण काहीतरी भोजन वगैरे फराळ देणार, बस याच्यातच वेळ जाणार आहे. तुम्हाला त्यावेळी काय सुचलं की बाबांकडे आपण काहीतरी प्रश्न करूया, असं तुम्हाला सुचलं आणि तुम्ही प्रश्न केला आणि त्यावर 1 तास निरूपण झालं. हे काय आहे? कोणीच पुरवून दिलं, ही सूचित देवाने दिलेलं आहे. आमच्याकडे एका ग्रस्तांकडे महंत येणार होते, अधिकरण होते. तर मी त्यांना, म्हणजे त्यांचा वेळ तिकडे जाणार होता सगळा, मग मी त्यांना संपर्क केला आणि म्हटलं, बाबा इकडे येऊन जा मंदिरामध्ये. ते म्हणे, अहो थोडा वेळ कमी आहे. म्हटलं, बाबा उभ्या उभ्या का होईना फक्त या, काहीच घेऊ नका, पाणी घ्या आमच्याकडे, बाकी काहीच नाही. मग बाबांनी म्हणलं येणार, मंदिरात येऊ आम्ही. आम्ही आसन वगैरे टाकून ठेवलं, काही लोकांना बोलवलं आणि तदनंतर निरूपण, म्हणजे काही नव्हतं तसं, चहा दिला, हे दिलं. आणि तेवढ्यामध्ये ते एक जे कोणी ग्रस्त आलेले ते म्हणे, बाबांना आमच्याकडे घेऊन चालाय. म्हटलं, हे बघा, बाबांना सगळ्यांच्या घरी नेण्यापेक्षा तुम्ही काय करा, बाबांना काहीतरी प्रश्न करा. बाबांना आपण देणार आहोत चहा पाणी नाश्ता, पण बाबांकडनं काहीतरी घ्या. आता करा एखादा प्रश्न. आणि त्यांनी एक प्रश्न केला, त्यावर 2 तास बाबा मंदिरात बसून निरूपण करत होते. निरूपण संपल्यानंतर बाबा म्हणाले की बरं झालं मंदिरात आलो, बरं झालं तुम्ही प्रश्न केला आणि त्यावर निरूपण झालं. म्हणजे एरवी वेळ तर खाण्यापिण्यातच गेला असता, किंवा बाबांना असं वाटायला लागलं की बरं झालं मी मंदिरात आलो. म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, मला सुचलं की बाबांना बोलवावं, किंवा मला सुचलं की त्यांना सांगावं की प्रश्न करा. आता हे मी म्हणतोय, मला सुचलं, पण सुचवून कोणी दिलं? परमेश्वराने सुचवून दिलं म्हणून मला सुचलं, नंतर मला काही सुचणार नाही आहे. मी दोषवंत व्यक्ती आहे, मला तर बरंच आहे निरूपण काय ऐकायचं, परंतु परमेश्वर सुचवून देतात आपल्याला आणि मग आपण ते बोलतो. ह्याला सुद्धा सूचित असंच म्हणतात. आपल्या डोक्यात आहे फक्त सकाळी 3 ते 6 आणि झोपेत आणि 1 मिनिटाचं असतं असं नाही. माझं चिंतन असं आहे की ज्या ज्या वेळी आपल्याला जे जे सुचतं परमेश्वर सुचवून देतात ते सगळं सूचित आहे. स्वप्न लटिका सुचा ते साच, म्हणजे तुम्ही जे स्वप्न बघत राहता की आपण असं करू तसं करू तसं करू, हे सगळं लटिक आहे, कारण तुम्ही ते कधीच आचरणात आणत नाही. खूप लोक बोलतात उद्यापासनं वचन पाठ करायला घ्यायचंच. हे काय आहे, 1 महिन्यात आचार पाठ करायचं. हे सगळे स्वप्न आहेत, हे कधी पूर्ण होत नाही. पण सुचा ते साच म्हणजे वास्तविक परमेश्वर जे सूचित करून देतात आणि जेव्हा तुम्ही ते करायला लागता, देवाने तुम्हालाच का सूचित केलं, कारण की तुम्हाला ते पुरवलेलं आहे. तुमच्या माध्यमातून ते कार्य परमेश्वर करून घेत असतानाच अजून 10 लोकांना परमेश्वर त्याच्यामध्ये समाविष्ट करून घेत असतात. आणि म्हणून या ठिकाणी
सांगितलेलं आहे की आर्ताप्रती नक्कीच बोला ते शास्त्र, अनार्थवंताप्रती बोलायचं नाही. कोणी किती बोललं अनार्थवंत विचारलं तरी सांगू नका. अर्थवंत असेल तर त्याला टाळू नका. त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांना शास्त्र सांगू शकतो आपण. अशा पद्धतीने जर का ते शास्त्र घेऊन तुम्ही कुणालाही काही सांगत बसले तर तसं चालणार नाही. कधी कधी असं असतं की आपण लीळा ऐकतो एक आणि दुसऱ्याला जाऊन सांगतो वेगळंच काहीतरी. कधी कधी काही काही लोक 2-2 लीळा मिक्स करून सांगलं जातं. मग तसं पण योग्य नाही. म्हणजे त्याची जी काही मूळ स्थिती आहे, वास्तविकता आहे, त्या लीळेची ती भंगली नाही पाहिजे, यथार्थच सांगता आलं पाहिजे. आणि मग स्वामींना हे सगळं सांगितलं गेलं. उपाध्यभासांनी ते सगळं ऐकलं. दादोस काय काय बोलतात, स्वामींना येऊन सर्व सांगितलं. आणि आमचे स्वामी म्हणतात, बटिका पोरा जीवासी सामग्री झाली तरी बाहेरी घालिता वेळूची न लगे. म्हणजे काही जीवांना सामुग्री झाली तरी, म्हणजे त्यांच्याकडे जर का एखादं ज्ञान प्राप्त झालं, एखादी माहिती झाली प्राप्त झाली तर बाहेरी घालिता म्हणजे लोकांना सांगण्यासाठी वेळूची न लगे, लगेच तो क्षणार्धात सांगतो. कधी कधी असं असतं की आपण वाट बघतो कोणीतरी येईल मग सांगू, कोणीच येत नाही. मग आपण फोन काढतो आणि फोन करून सांगतो, तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे काय झालं. मग ते आपली उत्सुकता असते. आता जर का तुमच्याकडे निरूपण आहे तर नक्कीच ते आवर्जून सांगा तुम्ही. परंतु कुठे बाजूला भांडण झालं असेल तर ते कोणाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला माहिती आहे का आमच्याकडे किती मोठं भांडण झालं बाजूला, काहीच गरज नाही सांगायची. म्हणजे एखादी गोष्ट माहिती झाली तर आपल्याला असं वाटतं की आपण सांगावं. कधी कधी असं असतं की चांगलीच गोष्ट आहे आणि ती सांगितल्यानंतर आपलं काय होणार आहे, मान सन्मान वाढणार आहे, प्रभाव वाढणार आहे. म्हणून आपण ते सांगतो की आपल्याकडनं यांना पहिले माहिती पडलं पाहिजे. आणि ही गोष्ट मी सांगतो बरं का पहिल्यांदा तुम्हाला, की पहिल्यांदा मी सांगतो आहे किंवा पहिल्यांदा तुम्हालाच सांगितलं जाते आहे, इतर कोणाला सांगितलेलं नाही आहे. मग आपल्याला पण वाटतं की वा वा मलाच पहिल्यांदा सांगितली, त्यालाही आपला प्रभाव वाढतो. तर ते तुमच्याकडे जर का सामुग्री असेल तर ती तुम्ही बाहेर घालू नका. म्हणजे लगेच कोणाला सांगून समोरच्या माणसाचा अभ्यास करा, कसा आहे काय आहे, आणि नंतर त्यांना ते सांगा. स्मृतीस्थळामध्ये ते येतं की ते औषध देतात. दोघं जण ते आटण्याला गेलेले असतात आणि एकांना औषध माहिती असतं. ते म्हणतो हो मी यांचा आजार नीट करू शकतो. आणि मग ते दुसरे जे असतात ते म्हणतात तुम्ही हे उपाय करा आणि तिकडे या, मी तुम्हाला तिकडे भेटेन. ते तिकडे थांबत नाही. यांनी काय केलं, यांना औषध माहिती होतं, पटकन त्यांनी सांगून मोकळे झाले. परंतु असं नसतं बरं का. तुम्हाला जरी माहिती असेल तरी तुम्ही कोणाला काय सांगायचं आहे याचं तारतम्य तुम्हाला बाळगता आलं पाहिजे. बाहेरी घालिता वेळूची न लगे, वेळ द्या. तुम्ही सांगायचं की नाही सांगायचं, बोलायचं की नाही बोलायचं हे सगळं ठरवा. कुणीतरी तुम्हाला म्हणालं की बाबा हे बस स्टॉप कुठे आहे, आपण सांगून टाकलं त्याला कुठलाही विचार न करता, तर तो बस स्टॉपला जाऊन तो काय करणार आहे, कोणाशी भांडणार आहे की काही मांसाहार काहीतरी तो आणणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. किंवा त्यांनी विचारलं आमक्याचं घर कुठे, आपण लगेच हे काय बाजूलाच घर आहे, आणि तो जाऊन त्याच्याशी भांडला. त्याच्या निमित्त कोण झालं, आपण झालं. किंवा मग आम्ही असं एक हे बघतो की कधी कधी तुम्ही चाललेले आहात रस्त्याने आणि एखादी म्हातारी बाई वगैरे आहे, तिने काय केलेलं लाकडं गोळा करून त्याची मोळी तयार केलेली आहे, पण तिला काही डोक्यावर उचलता येत नाही. आणि ते म्हटले की ओ भाऊ थोडा हात लावा थोडंसं, आपण पण म्हाताऱ्या बाईची सेवा केली पाहिजे. तुम्ही ती मोळी उचलून तिच्या डोक्यावर दिली आणि तिने गेली आणि मोळी काय केली, त्या मोळीचा उपयोग तिने काय केला, जाळण्यासाठी. तिने ते लाकडं सोडली, चुलीत टाकली. आजोपर्यंत तुम्ही गेले नव्हते तोपर्यंत मोळी जागेवरच होती. तुम्ही गेल्यामुळे मोळी डोक्यावर गेली. तुम्ही उचलून दिल्यामुळे मोळी डोक्यावर गेली, डोक्यावर दिल्यामुळे चुलीत गेली आणि त्याच्यामुळे ते पेटल्या गेलं. त्याच्यात कुठेतरी तुम्हाला निमित्त दोष वगैरे काहीतरी लागणार आहे. म्हणजे तुम्हाला किती बारीक सारीक बघायला सांगितलेलं आहे. अशा वेळेस मी पटकन मोळी उचलून द्यायची नाही. तर सांगा आम्ही येतो थोडंसं, अल्पानिष्ठ बहुतानिष्ठ परिहारे तरी परिहारी, जे काहीतरी उपाय करा आणि ते टाळाटाळ करा. म्हणून एकदम तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुम्ही लगेच सांगितलंच पाहिजे असं काही नाही. या जगामध्ये 1000 लोक आहेत
तुमच्या आसपास खूप लोक आहेत, ते कोणीतरी त्या माणसाला ते पत्ता तिथला सांगणारच आहे. म्हणून तारतम्य धरून आपण बोलायचं असतं. जर का एकदम तुम्ही बोललात तर त्याचा तो जे काय करणार आहे त्याचा निमित्त दोष आपल्याला कुठेतरी लागणार आहे. आणि यावरही आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, कपाळ परीक्षेचा दृष्टांत भक्तिजनांप्रती सांगितलेला आहे. स्वामी म्हणतात, कवणी एकू धातुरवादी असे तो रण शोधू जाये. धातुरवादी म्हणजे धातूचं किमया करून त्याचं सोनं तयार करणारा जो आहे, त्याच्यावर काही प्रक्रिया वगैरे करून तो सोनं तयार करणारा व्यक्ती आहे, तो रण शोधू जाये. म्हणजे रण म्हणजे मृतदेह, ज्या ठिकाणी युद्ध झालेले अनेक मृतदेह ज्या ठिकाणी पडलेले आहेत, तर ते प्रेत तो बघायला जातो. आणि बघायला गेल्यानंतर तो एकाची एक कानी काडी घाली. म्हणजे एखादं प्रेत तो बघतो आणि त्याच्या कानामध्ये त्यांनी आणलेली जी काडी आहे ती तो त्याच्या कानात टाकतो. या कानातनं जर का टाकली ते येरी कानी निघे, ती दुसऱ्या कानातनं बाहेर पडते. ते सांडी तो म्हणतो हे काही माझ्या कामाचं नाही. मग अनिकाची एक कानी काडी घाली, ते तोंडोनी निघे, दुसऱ्याच्या कानामध्ये काडी घालतो. कशामध्ये? प्रेताच्या, बरं का. आणि ते काडी कुठून निघते? तोंडातनं बाहेर येते. तो म्हणतो हे पण सोडून द्या, हे पण माझ्या काही कामाचं नाही. मग तिसरं प्रेत घेतो आणि त्याच्या कानामध्ये तो काडी घालतो. ते भीतरी जाय, म्हणजे ती काही या कानातनं बाहेर येत नाही, तोंडातनं बाहेर येत नाही, ती आतमध्ये जाते. तो बोलतो हे प्रेत माझ्या उपयोगाचं आहे. असा दृष्टांत हा सांगितलेला आहे. ते भीतरी जाय ते घे, आणि ते प्रेत मात्र तो त्याच्या प्रक्रियेसाठी तो घेतो. हा दृष्टांत आहे. त्याचा सिद्धांत काय? त्याचे परमेश्वर निरूपिती ते विसरे तया ते अव्यरीती. का प्रती बोले तया ते ही अव्यरीती, आपल्या उपयोगाने तया ते न अव्यरीती. म्हणजे त्याचा सिद्धांत सांगितलेला आहे की जर परमेश्वर जर का शास्त्र सांगतात तो या कानाने ऐकतो आणि त्या कानाने सोडून देतोय, म्हणजे विसरतोय, तर परमेश्वर त्याची उपेक्षा करतात. त्याला परत ज्ञान देणे नाही. एखादा जीव असा आहे की तो ज्ञान ऐकतो आणि लगेच जाऊन पहिला जाऊन ते ज्ञान सांगत बसतो आणि त्याच्यावर आपली प्रसिद्धी कमवतो, पैसे कमवतो वगैरे वगैरे, असं करत असेल तर त्याला सुद्धा परमेश्वर उपेक्षिती, म्हणजे त्याला बीजरूप त्याचं ज्ञान राहणार नाही, फक्त शब्दरूप त्याच्याकडे ज्ञान राहील. ज्ञान म्हणजे पाठांतर नव्हे, बरं का. ज्ञान म्हणजे माहिती होणे नव्हे, ज्ञान म्हणजे बीजरूप होणे. बीजरूप होणे म्हणजे काय? तुम्हाला त्याचा आचाराचं अंकुर त्याला फुटलं पाहिजे, त्याला बीजरूप होणं असं म्हणतात. त्याचा वटरोप तयार झाला पाहिजे, त्याचं वटवृक्ष तयार झाला पाहिजे, अशी प्रक्रिया झाली पाहिजे. तर ती बीजरूपता त्या जीवाची होत नाही. जो नुसता शास्त्र सांगतो आहे त्याची बीजरूपता होत नाही. म्हणजे त्याचं महत्त्व न राखता किंवा कुठेही कसंही त्याच्याबद्दलचं अर्थाचे अनर्थ करून लावतोय तो. आता इथे दादोसांनी काय केलं? स्वामींनी सांगितलं एक आणि त्यांचं सांगणं वेगळंच काहीतरी चालू आहे. तर तसं नाही. जे आहे तेच सांगणं, यथार्थ सांगितलं पाहिजे. तुमच्या भल्यासाठी म्हणून तुम्ही काहीही शास्त्र सांगत बसायचं नाही. आणि म्हणून इथे सांगितलं की पहिला जाऊन जर का कोणाकडे बोलत असेल तर त्यांचं सुद्धा उपेक्षा स्वामी करतात. मग कोणाचा स्वीकार करतात किंवा कोणाला शास्त्रयोग प्राप्त करून देतात? न तया ते आपल्या उपयोगाने तया ते न अव्यरीती. जो परमेश्वराचं ज्ञान ऐकतो तो कानाने सोडून देत नाही, कुठेही ते ज्ञान बडबडत बसत नाही. ते काय करतो? भीतरात घेतो, म्हणजे अंतःकरणामध्ये त्या ज्ञानाला साठवून ठेवतो आणि त्यानुसार तो आचरण करतो. रवंत करी म्हणजे काय? जे ऐकलं आहे आता घरी जाऊन काय करायचं? रवंत करायचं. आपण भोजन तर करणारच आहोत, त्याचं रवंत नाही करायचं. जे ज्ञान घेतलेलं आहे हृदयामध्ये त्याचं रवंत करा की काय दृष्टांत सांगितला आज, आणि मग त्याविषयी आपण काय करायचं आहे ते आठवत आठवत तुम्ही जर का हे केलं, चिंतन केलं त्याचं, मग याच्यातनं या दृष्टांतातनं मला काय घ्यायचं, या लीळेतनं मला काय घ्यायचं, या वचनातनं देवाने मला काय आचार सांगितला, असं सगळं जर का तुम्ही चिंतन करताय म्हणजे तुम्ही ते हृदयामध्ये साठवून ते तुम्ही उपयोगाला पण नेताय. उपयोगी पण न्यावं लागतं बरं का. याचं नुसतं ज्ञान साठवून ठेवलं आणि उपयोगी नेलं नाही तर त्याचा उपयोग नाही. उपयोगी पण नेलं गेलं पाहिजे. आणि तया ते न अव्यरीती म्हणजे अशा जीवाला परमेश्वर अव्यरत नाही. परमेश्वराचं ज्ञान ज्याने उपयोगी नेलं, परमेश्वर सुद्धा त्याला काय करतात? आपल्या
क्रियेअर्थी उद्धरण कार्यार्थी त्याला उपयोगी नेतात. अशा प्रकारे आजच्या सत्रामध्ये आपण 44 क्रमांकाचा कपाळ परीक्षेचा दृष्टांत पाहिला. संदर्भातली या ठिकाणी उत्तरार्ध 491 क्रमांकाची रामदेवी ब्रह्मविद्या निराकरणे ही लिळा सुद्धा आपण या ठिकाणी श्रवण चिंतन केलेली आहे. दंडवत हो.